हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय, ज्यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही आणि जो ट्विस्ट पाहून तुम्हाला खूप खूप आनंद होईल. फ्रेंड्स, शेवटी दुष्यंतसमोर बाळजाबाईचे सगळे काळे धंदे आलेत. संपूर्ण गावकऱ्यांनी दुष्यंतला सांगितलं की बाळजाबाईने त्यांच्या जमिनी लाटल्या, त्यांच्यावर काय काय अत्याचार केले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आणि हे सगळं ऐकून दुष्यंत खूप दुःखी झाला. आपल्याला आजपर्यंत असं वाटत होतं की कृष्णा ही बाळजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभी राहणार, कृष्णा सरपंच बनणार, परंतु दुष्यंतने संपूर्ण गावाची सूत्र हातात घेतली आहे. गावकऱ्यांनी चक्क त्याला स्वतःचं सरकार मानलंय. दुष्यंतला त्यांनी दुग्धाभिषेक घातलाय आणि आता गावच्या मुख्य पारावरून दुष्यंत संपूर्ण गावचा कारभार हाकणार आहे. सरकारविरुद्ध त्याने एक आंदोलन छेडलंय. जोपर्यंत बाळजाबाईचे सगळे काळे धंदे तो बंद करत नाही, बाळजाबाई जो अन्याय करते तो संपवत नाही, तोपर्यंत दुष्यंत शांत बसणार नाहीये. आणि सगळ्या गावकऱ्यांनी दुष्यंतचा जय जयकार केलाय. धाकल्या सरकारांचा विजय असो अशा घोषणा दिल्या आहेत. आणि मग आढळरावांनी हे बाळजाबाईला सांगितलं आणि बाळजाबाईची चांगली टरकली आहे, बाळजाबाई चांगलीच घाबरली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत त्याच्या आवडत्या मोटरसायकलची साफसफाई करत असतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंतने कृष्णाच्या कर्जाचे हप्ते देता यावेत यासाठी स्वतःची लाडकी गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता जो माणूस ही गाडी विकायला घेणार आहे तो माणूस येणार असतो. त्यामुळे दुष्यंत हा शेवटच्या वेळेस आपल्या लाडक्या मोटरसायकलची साफसफाई करतो, प्रेमाने या गाडीला न्याहाळत असतो. आणि तेवढ्यात या गाडीचा नवीन मालक, ज्याला ही गाडी विकत घ्यायची आहे, तो तेथे पोहोचतो. आणि दुष्यंतच्या हातामध्ये या गाडीची जितकी किंमत ठरली आहे तेवढे पैसे देतो. दुष्यंतला वाईट वाटतं. आपली आवडती मोटरसायकल आपल्याला कधी विकावी लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. आणि हा माणूस गाडीची चावी मागतो. दुष्यंत त्याच्या हातात चावी देतो. हा माणूस गाडीवर बसतो. हे पाहून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कधीकधी माणसाने एवढा जीव आपल्या एखाद्या वस्तूत सुद्धा असतो. मग स्वतःच्या स्वकमाईने घेतलेली पहिली मोटरसायकल असो किंवा एखादी वस्तू, त्यात प्रत्येकाचा जीव असतो. तसंच दुष्यंतचं झालंय. आणि हा माणूस दुष्यंतची ही मोटरसायकल घेऊन तेथून निघून जातो. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो आपल्या गाडीकडे पाहतच राहतो आणि थोड्याच वेळात त्याची गाडी त्याच्या नजरेआड होते. दुष्यंतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, अहो हे काय केलं? मी तुम्हाला म्हटले होते ना तुमची मोटरसायकल नका विकू. दुष्यंत डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो, जाऊ दे कृष्णा, या विषयावर नको बोलायला. काल आपण या विषयावर बोललो होतो ना. त्या मोटरसायकलपेक्षा मला तुझ्या बाची शेवटची आठवण, तुझी जमीन जास्त महत्त्वाची आहे. असं म्हणून दुष्यंत कृष्णाच्या हातात पैसे देतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता हे पैसे बाळजाबाईला नेऊन दे आणि तुझी जमीन सोडवून घे. कृष्णा खूप दुःखी होते. दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा, तू म्हणाली होतीस ना आता आपण आपल्या नवीन संसाराला सुरुवात करायची. मग आपल्या नवीन संसारात जुन्या गोष्टींची काही गरज नाहीये. आता तुझी जमीन वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. कृष्णा खूप इमोशनल होते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी तुम्हाला वचन देते, मी तुमची ही मोटरसायकल लवकरात लवकर तुम्हाला परत आणून देईल. मी ती यांच्याकडून परत विकत घेईल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, नको काळजी करू. आज जमीन वाचवणं महत्त्वाचं आहे. आपण दोघे मेहनत करूया, आपलं नवीन जग तयार करूया आणि अशा एक काय 100 नवीन मोटरसायकली विकत घेऊ. तू नको काळजी करू. जा, हे पैसे बाळजाबाईला नेऊन दे. असं म्हणून दुष्यंत हा आतमध्ये निघून जातो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ना हे आज पुन्हा एकदा मला कळलं. तुम्ही तुमची आवडती मोटरसायकल माझ्यासाठी विकली, माझ्या शेत जमिनीसाठी विकली. खरंच मी तुमची मोटरसायकल परत आणून देईल आणि आता त्या बाळजाबाईला मी काही सोडणार नाही. असा विचार करून कृष्णा बाळजाबाईच्या घरी जायला निघते. आणि इकडे आमदार बाळजाबाईला कॉल करतो आणि बाळजाबाईला जाब विचारतो, बाळजाबाई, काय चाललंय तुमच्या घरामध्ये? तुमचा लेक आणि तुमची सून घर सोडून गेलेत असं ऐकलंय मी. बाळजाबाई खूप चिडते आणि विचारते, त्याचं काय? त्याचं आपल्या निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर आमदार चिडून म्हणतो, असं कसं काही परिणाम होणार नाही?
पक्षाने ठरवलंय या निवडणुकीत तुम्हाला तिकीट द्यायचं नाही. हे ऐकून बाळासाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळासाबाई खूप चिडते आणि चक्क आमदाराला म्हणते, मला तिकीट द्यायचं नाही. पक्षाने निर्णय घेतलाय ना, आत्ताच्या आत्ता तो निर्णय मागे घ्यायचा आणि तुम्हाला किती पैसे हवे आहेत, किती खोके हवेत ना, तेवढं फक्त मला सांगायचं. तेवढा पैसा तुमच्याकडे पोहोच होईल आणि मला जर तिकीट मिळालं नाही ना, तर मी ना सगळ्यांचे काळे धंदे बाहेर काढेल. मग सगळ्या पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आणेल. पक्षाचं काय होतं ना ते पहा. मला उगाच फालतूच्या धमक्या नाही द्यायच्या. मी काय साधीसुधी कोणी नाहीये. बाळासाबाई आहे बाळासाबाई. या 5 गावांचा कारभार हाकते मी, हे लक्षात ठेवायचं. आमदाराला मोठा धक्काच बसतो. बाळासाबाई रागारागाने फोन कट करते. आमदार विचार करतो, आता काय करायचं. ही बाई खूप डेंजरस आहे. हिला जर निवडणुकीचं तिकीट दिलं नाही तर ही खरंच आपल्या पक्षाचं खूप मोठं नुकसान करेल, अशी भीती आमदाराला सुद्धा वाटत असते. आणि बाळासाबाई विचार करते, आता तरी पक्ष मला तिकीट देईल की नाही. आणि तेवढ्यात कृष्णा बाळासाबाईच्या घरी पोहोचते आणि हाक मारते, बाळासाबाई. बाळासाबाई कृष्णाला पाहते आणि विचारते, आलीस का कृष्णे? माझे पाय धरून माझी माफी मागायला आली आहे का? तर कृष्णा म्हणते, नाही, या जन्मात तर ते शक्य नाहीये. असं म्हणून कृष्णा तिच्या हातातील असलेले पैसे बाळासाबाईला दाखवते आणि म्हणते, मी तुमच्या कर्जाचे पुढचे 4 हप्ते द्यायला आली आहे. आता हे जवळपास 2.5 लाख रुपये असतात आणि फक्त 4 हप्त्याचे 2.5 लाख म्हणजे कृष्णाने असं किती कर्ज घेतलंय बाळासाबाईकडून देव जाणे. आणि हे एवढे पैसे पाहून बाळासाबाईला जबर धक्काच बसतो. या कृष्णाकडे इतके पैसे कोठून आले हाच प्रश्न बाळासाबाईला पडतो आणि बाळासाबाई दलपतला आवाज देते. दलपत तेथे येतो. बाळासाबाई म्हणते, तिच्याकडून हे पैसे घ्या. कृष्णा दलपतला पैसे देते आणि बाळासाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, हे फक्त 4 हप्ते झाले, अजून बाकीचं कर्ज बाकी आहे, चल निघ इथून. तर कृष्णा बाळासाबाईला म्हणते, बाळासाबाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी तुम्हाला खरं सांगते, तुमची आणि तुमच्या लेकाची दुष्यंत सरकारची ताटातूट व्हावी अशी माझी इच्छा नव्हती. मला फक्त तुमचा खोटेपणा त्यांच्यासमोर आणायचा होता. पण मी तुम्हाला तुमच्या लेकापासून दूर केलं, त्यासाठी मला माफ करा. मला अजूनही असं वाटतं की तुम्ही दुष्यंत सरकारांची जर मनापासून माफी मागितली ना, तर ते तुम्हाला नक्की माफ करतील. हे ऐकून बाळासाबाईला खूप राग येतो. बाळासाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, लायकीत राहायचं, मला अक्कल नाही शिकवायची. कृष्णाला समजतच नाही की बाळासाबाई दुष्यंतवर खरं प्रेम करते की तिला तिची सत्ता संपत्ती जास्त प्रिय आहे. इकडे दुष्यंत बंब्याच्या घरी असतो आणि कृष्णा घरी परत येण्याची वाट पाहत असतो. पण त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. कृष्णा अजून घरी परत का आली नाही हा प्रश्न त्याला पडतो आणि त्याला आठवतं की मला त्या माणसांनी काय सांगितलं होतं की बाळासाबाईनेच मला घरात साप सोडायला सांगितला होता, म्हणजे तो साप कृष्णाला चावेल आणि कृष्णाचा जीव जाईल. त्यानंतर त्या गुंडाने मला सांगितलं होतं की बाळासाबाईनेच मला कृष्णाला जमिनीत पुरायला सांगितलं होतं, जिवंत गाडायला सांगितलं होतं. दुष्यंतला आठवतं की त्याने कृष्णाला कसं या खड्ड्यातून बाहेर काढलं होतं, तिचा जीव वाचवला होता. दुष्यंत विचार करतो, मला राहून राहून असं वाटतंय की कृष्णाला मी बाळासाबाईच्या घरी एकटं पाठवून खूप मोठी चूक केली आहे. ती बाळासाबाई कृष्णाबरोबर काहीही करू शकते, तिचा जीव धोक्यात आहे, मला तेथे जायला हवं. असा विचार करून दुष्यंत सुद्धा बाळासाबाईच्या घरी जायला निघतो. आणि इकडे बाळासाबाई ही रागारागाने कृष्णाचा हात पकडते आणि चक्क तिला घराबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, ए कृष्णे, मी तुला बोलण्याची संधी दिली आणि तू जास्तच बोलायला लागली. जास्त तोंड नाही चालवायचं. मी बाळासाबाई आहे बाळासाबाई, मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न नाही करायचा. मी माझ्या लेकाची माफी मागायची, अगं तू माझी माफी मागायची आणि माझ्या लेकाला या घरी परत घेऊन यायचं, हे लक्षात ठेव. कृष्णा चिडून म्हणते, बाळासाबाई, मला खरंच असं वाटलं होतं की एवढं सगळं घडल्यानंतर तुम्हाला तुमची चूक समजेल. मी अजूनसुद्धा तुम्हाला म्हणतीये, तुम्ही ना दुष्यंत सरकारांची मनापासून माफी मागा, ते तुम्हाला नक्की माफ करतील. बाळासाबाई चिडून म्हणते, दलपत भाऊजी, ही कृष्णा काय ऐकत नाही, हिला आहे ना. पण हे बोलतानाच बाळासाबाईची नजर तिच्या गाडीवर जाते आणि गाडीची जी मागची स्क्रीन असते त्यावर चक्क बाळाजा खुनी आहे असं लिहिलेलं असतं. हे पाहून बाळासाबाईला जबर धक्काच बसतो. बाळासाबाई तेथे पाहतच राहते. कृष्णा सुद्धा या गाडीकडे पाहते तर तिलाही मोठा धक्का बसतो. दलपतचाही विश्वास बसत नाही की चक्क गाडीवर बाळाजा खुनी आहे असं लिहिलंय. आणि बाळासाबाई कृष्णाला विचारते,
कृष्णे, हे सगळं तू लिहिलंयस ना? कृष्णा म्हणते, नाही बाळाबाई, हे मी नाही लिहिलंय. पण बाळाबाईचा विश्वास बसत नाही आणि बाळाबाई म्हणते, कृष्णे, खोटं बोलायचं नाही, खरं खरं बोल, हे सगळं तूच लिहिलंय ना? तू हे जाणून बुजून करतेस ना? कृष्णा म्हणते, नाही हो बाळाबाई, मी असं नाही लिहिलंय. पण बाळाबाईला खूप राग येतो. ती एक मोठं लाकूड घेते आणि चक्क कृष्णाच्या डोक्यात मारणार इतक्यात दुष्यंत तेथे येतो आणि हे लाकूड पकडतो. दुष्यंतने आपला वार थांबवला हे पाहून बाळाबाईला खूप राग येतो. दलपत सुद्धा घाबरतो. बाळाबाई कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करते, पण दुष्यंत हे लाकूड बाळाबाईच्या हातातून हिसकावून घेतो आणि फेकून देतो. आणि मग बाळाबाईची नाटकं सुरू होतात. पाहिलंस का दुष्यंत, तुझी बायको काय करतीये? तिने गाडीवर काय लिहिलंय? बाळा खुनी आहे. दुष्यंत या गाडीवर हे पाहतो. त्यालाही मोठा धक्काच बसतो की कुणीतरी गाडीवर चक्क बाळा खुनी आहे असं लिहिलंय. पण दुष्यंतचा विश्वास बसत नाही की कृष्णाने हे लिहिलंय. बाळाबाई म्हणते, तुझी बायको तर त्या दिवशी मोठ्या मोठ्या गप्पा हाणत होती. मला रांगणे पाटलांचं वैभव, मला रांगणे पाटलांची श्रीमंती नकोय, मला रांगणे पाटलांची इज्जत जास्त प्यारी आहे, त्यामुळे मी बाळाबाईचं सत्य पोलिसांना सांगणार नाहीये. आणि आज पहा, तिने या रांगणे पाटलांची इज्जत चव्हाट्यावर आणलीये, बाजारात मांडलीये. आज तिने गाडीवर हे लिहिलंय, उद्या गावातल्या भिंती भिंतीवर लिहून येईल की बाजा खुनी आहे. मग माझी इज्जत काय राहील? दुष्यंत, तूच सांगणार आहे. असं म्हणून बाळाबाई रडण्याचं नाटक करू लागते. तर दुष्यंत चिडून म्हणतो, बाळाबाई, हे कृष्णाने लिहिलेलं नाहीये, कारण मुळातच कृष्णाला लिहिता वाचताच येत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ज्या मुलीला लिहिताच येत नाही ती इतक्या सुंदर अक्षरात बाळा खुनी आहे असं कसं लिहू शकते? म्हणजे कृष्णाने असं काहीच केलेलं नाहीये. हे ऐकून बाळाबाईला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत बाळाबाईला विचारतो, याचा अर्थ कृष्णाशिवाय तुम्ही आणखीन कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय वाटतं? बाळाबाईला खूप राग येतो. ती जोरात ओरडते, दुष्यंत. तर दुष्यंत म्हणतो, तुम्हाला आठवत सुद्धा नसेल ना, तुम्ही आणखीन कोणाकोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय? कारण माणसांचा जीव तुमच्यासाठी खूप स्वस्त आहे. कुणीही विरोधात गेलं की त्याचा जीव घ्यायचा, एवढंच तुम्हाला जमतं. बाळाबाईला खूप वाईट वाटतं. बाळाबाईला दुष्यंत ठणकावून सांगतो, माझी बायको आहे ना, असं घाणेरडं काम करूच शकत नाही. माझी बायको फक्त स्वतःची जमीन मिळवण्याचा विचार करतेय आणि त्यासाठीच प्रयत्न करतेय. आणि त्यासाठीचे पैसे आम्ही तुम्हाला दिले आहेत. आमचं काम झालंय. चल कृष्णा. असं म्हणून दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेतो आणि तेथून निघून जातो. बाळाबाई खूप चिडते. ती पुन्हा एकदा या गाडीकडे पाहते ज्यावर लिहिलेलं असतं बाळा खुनी आहे, आणि मनात विचार करते, हे सगळं कुणी केलं असेल? कृष्णाने खरंच केलं असेल की मग दुसऱ्या कोणाची साथ घेतली असेल? पण तिला माझ्या भूतकाळाबद्दल कळलं असेल का? तिला कुणी सांगितलं असेल? माझ्या भूतकाळाबद्दल तिला कळूच शकत नाही. मग हे सगळं कुणी केलं असेल हाच प्रश्न बाळाबाईला पडतो. आणि तेवढ्यात समर तेथे लपलेला असतो. हे सगळं समरने केलेलं असतं. समरने बाळाबाईच्या गाडीवर बाळा खुनी आहे असं लिहिलेलं असतं आणि आता जे काही घडलं ते सुद्धा त्याने पाहिलेलं असतं. समर खूप चिडतो आणि म्हणतो, वाह, लय भारी झालं हे तर. माय आणि लेकामध्ये चांगलंच भांडण रंगलंय. आता या भांडणाला आणखीन हवा द्यायला पाहिजे. हे भांडण आणखीन पेटलं पाहिजे असा विचार समोर करतो आणि आपला पुढचा प्लॅन बनवण्यासाठी तेथून निघून जातो. तर बाळाबाई ही विचारात दंगत असते. माझा भूतकाळ खूप काळा आहे आणि जर माझा भूतकाळ या कृष्णाला समजला किंवा इतर कोणाला समजला ना, तर खूप मोठा धमाका होईल असा विचार बाळाबाई करते. आणि तिला आठवतं की 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं. बाळाबाई एक नाचणारी बाई होती आणि ती आढळरावांच्या वाड्यावर आली होती. तिने आढळरावांच्या संसारात विष कालवलं. त्यानंतर आढळरावांची पहिली बायको अनुसुयाचा जीव घेतला, तिचा खून केला. हे सगळं बाळाबाईला आठवतं आणि ती चांगलीच घाबरते. कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही घरी यायला निघालेले असतात. तेव्हा दुष्यंत खूप दुःखी असतो. माझ्या इतकी वाईट कशी वागू शकते याचा त्याला त्रास होत असतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर दुष्यंत म्हणतो, आईविषयी बोलायचं असेल ना तर प्लीज नको बोलू. मला तिच्याविषयी सध्या काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. कृष्णा गप्प बसते. तर इकडे बंब्याच्या घरी सगळे गावकरी जमलेले असतात आणि ते खूप दुःखी असतात. गावकरी कृष्णा आणि दुष्यंतला भेटायला आलेले असतात. बंब्या त्या सगळ्यांना तेथे थांबवतो आणि म्हणतो, थांबा, मी
कृष्णाला कॉल करतो. बंब्या कृष्णाला कॉल करतो. कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णा फोन उचलते आणि विचारते, हा बोल बंब्या, काय झालंय? तर बंब्या सांगतो, येथे खूप मोठा राडा झालाय. कृष्णा विचारते, काय झालं? तर बंब्या तिला बाळजाबाईंनी या गावकऱ्यांबरोबर काय केलंय हे सगळं सांगतो. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, काय झाले कृष्णा, काही प्रॉब्लेम आहे का? तर कृष्णा ही दुष्यंतला झालेला सगळा प्रकार सांगते. दुष्यंत सरकार, बंब्याच्या घरी सगळे गावकरी जमले आहेत आणि गावकऱ्यांना बाळजाबाई काय काय त्रास देतेय हे ते सांगताय. बाळजाबाईने फक्त माझी जमीन नाही लुबाडलीये, तर गावकऱ्यांचं जीणं मुश्किल केलंय, त्यांना 2 वेळचं अन्न मिळणं मुश्किल केलंय. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. त्याला खूप वाईट वाटतं की माझी आई खरंच किती वाईट आहे, गावकऱ्यांचा किती छळ करते. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते. दुष्यंत सरकार, सगळ्या गावकऱ्यांना आता तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तुम्हीच त्यांचे तारणहार बनणार. बाळजाबाईविरुद्ध लढा उभारण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करणार. जर तुम्ही त्यांना मदत केली ना, तर आयुष्यभर ते तुमचे ऋणी राहतील आणि हे तुमचं कर्तव्य सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा या गावचेच आहात आणि गावच्या लोकांची मदत करणं, त्यांना बाळजाबाईच्या जाचातून सोडवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही गावकऱ्यांची मदत कराल ना? असं म्हणून कृष्णा दुष्यंतचा हात हातात घेते आणि दुष्यंत सुद्धा निर्धार करतो, हो, मी बाळजाबाई विरुद्ध उभा राहीन आणि गावकऱ्यांची मदत नक्की करेल. तर इकडे बाळजाबाई मात्र खूप टेन्शनमध्ये असते. गाडीवर बाळजा खुनी आहे असं कुणी लिहिलं असेल? कुणाची एवढी हिंमत? कोण माझ्या विरोधात जात आहे? हाच प्रश्न बाळजाबाईला पडलेला असतो. बाळजाबाई दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, जर कृष्णाने हे केलं असेल ना, तर तिच्या डोक्यात काहीतरी मोठं शिजतंय. दलपत विचारतो, पण तुम्हाला असं का वाटतंय? तर बाळजाबाई सांगते, मागील 15-20 दिवसांपासून तिचं वागणं खूप बदललंय. ती कोड्यात बोलतीये आणि मला पूर्णपणे बर्बाद करण्यासाठी विचार करतेय. कृष्णाचं नेमकं काय चाललंय ना, हे आपल्याला शोधून काढावं लागेल. ती कोणाला भेटते, कोणाशी बोलते, तिचं काय सुरू आहे हे शोधून काढावं लागेल. यासाठी बारक्या एकदम योग्य आहे. असं म्हणून बाळजाबाई बारक्याला कॉल करते. बारक्या फोन उचलतो आणि म्हणतो, हुकूम बाळजाबाई. बाळजाबाई त्याला सांगते, बारक्या, आजपासून 24 तास तू त्या कृष्णावर नजर ठेवायची. ती काय करते, कोणाला भेटते, कोणाला बोलते, याची प्रत्येक अपडेट मला मिळाली पाहिजे. बारक्या म्हणतो, ठीक आहे बाळजाबाई, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत बंब्याच्या घरी पोहोचतात. तर तेथे खूप सारे गावकरी जमलेले असतात आणि सगळे गावकरी कृष्णा आणि दुष्यंतला नमस्कार करतात. तेव्हा कृष्णा ही गावकऱ्यांना समजावून सांगते, दुष्यंत सरकार येथे आले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मी आणि दुष्यंत सरकारांनी बाळजाबाईचं घर सोडलंय. त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही दुष्यंत सरकारांना सांगू शकता. घाबरण्याची गरज नाहीये. दुष्यंत सरकार नक्की तुमची मदत करतील. सगळे गावकरी खूप दुःखी असतात. एक गावकरी म्हणतो, दुष्यंत सरकार, आता तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचू शकता. बाळजाबाईंनी आमची जमीन लुबाडलीये. आम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतलं आणि त्यावर बाळजाबाईंनी व्याज लावलं, व्याजावर व्याज चढवलं. कितीही हप्ते दिले तरी आमचं कर्ज फिटलं नाही, कर्जावरचं व्याजच फिटलं नाही. आणि मग बाळजाबाईने आमची जमीन लुबाडली. आम्हाला आता जमीन राहिली नाही. आमची जनावरं नेली. 2 वेळचं खायला सुद्धा मिळणं मुश्किल झालंय. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुसरा शेतकरी सांगतो, हो दुष्यंत सरकार, मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं, पण ते कर्ज कधी फिटलंच नाही. मग आमची जमीन बाळजाबाईने घेऊन टाकली. आता जमीनच राहिली नाही तर आम्ही पिकवणार काय? पिकवणार नाही तर खाणार काय? माझ्या मुलीचं शिक्षण सुद्धा थांबलंय. तुम्हीच आता काहीतरी मार्ग काढा. एक बाई खूप दुःखी असते. ती रडत रडत दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, माझा नवरा संसार अर्ध्यावरच सोडून माझ्या मुलांना सोडून निघून गेला. त्यानंतर मी संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला. शेती स्वतः केली, परंतु बाळजाबाईच्या कर्जाचे हप्ते फिटले नाहीत. बाळजाबाईने माझी शेती, माझं घरदार सगळं घेऊन टाकलं. आता मी माझ्या मुलांना घेऊन रानात झोपडी बांधून राहते. एक वेळचं खायला मिळणं सुद्धा खूप मुश्किल आहे. दुष्यंतला वाईट वाटतं. बाळजाबाईबद्दल ही बाई म्हणते, बाळजाबाई गावच्या रक्षक नाहीये, तर गावच्या भक्षक आहेत, भक्षक. आमच्या सुखाच्या, शांतीच्या, आमच्या मुलांच्या 2 वेळच्या अन्नाच्या भक्षक आहेत. आम्हाला 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाहीये. कृष्णा आणि दुष्यंतचा विश्वासच बसत नाही की बाळजाबाई गावकऱ्यांबद्दल इतकं वाईट वागतीये.
सगळे गावकरी दुष्यंतला विनवण्या करतात. दुष्यंत सरकार, आता तुम्हीच आम्हाला वाचू शकतात. बाळाबाईच्या त्रासातून, जाचातून तुम्हीच आम्हाला सोडू शकतात. दुष्यंत सरकार, वाचवा आम्हाला, वाचवा आम्हाला. दुष्यंतला वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेवढ्यात तेथे एक लहान मुलगी असते. ती म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्या बाला वाचवा. बाळाबाईने आम्हाला खूप त्रास दिलाय. माझा बा बाळाबाई विरुद्ध उभा राहिला होता. त्याने बाळाबाईच्या विरोधात आवाज उचलला होता की ती गावकऱ्यांचा छळ करतेय. तर पहा, बाळाबाईने माझ्या बाची काय अवस्था केली आहे. या मुलीचा बा तेथे बसलेला असतो, त्याचा पाय मोडलेला असतो आणि ही मुलगी सांगते, बाळाबाईने माझ्या बाचे पाय मोडला, त्याला किती त्रास दिला, त्याला आयुष्यभराचं अपंग केलं. आता तो काहीच काम करू शकत नाही. आम्हाला एक वेळेचं खायला मिळणं सुद्धा अवघड झालंय. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. ही मुलगी रडत असते. दुष्यंत तिच्या डोक्यावर हात ठेवतो. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, गावकऱ्यांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि बाळाबाईने खरंच गावकऱ्यांचा छळ केलाय, त्यांची पिळवणूक केली आहे. आता तुम्हालाच बाळाबाई विरुद्ध उभं राहावं लागेल. तुम्हाला या गावकऱ्यांची साथ द्यावी लागेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आपल्याला आजपर्यंत असं वाटत होतं की कृष्णा बाळाबाई विरुद्ध उभी राहणार, ती बाळाबाई विरुद्ध लढा देईल. परंतु कृष्णा नाही, तर दुष्यंत आता बाळाबाई विरुद्ध लढ्याचं नेतृत्व करणारे, आपल्या आई विरुद्ध उभं राहणार आहे. मग हे सगळं कसं घडणार आहे, पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत बाळाबाई विरुद्ध आंदोलन करण्याचं ठरवणार आणि संपूर्ण गावकऱ्यांचा त्याला पाठिंबा असेल. सगळे गावकरी धाकल्या सरकारांचा विजय असो, धाकल्या सरकारांचा विजय असो अशा घोषणा देतील. आढळरावांना ही गोष्ट समजणार आणि आढळराव हे बाळाबाईला सांगतील, बाळा, आजपर्यंत 5 गावांचा कारभार तुझ्या हस्ते या घरातून चालायचा, परंतु आता गावाच्या मुख्य पारावर गावचा कारभार चालणार आहे. बाळाबाई विचारणार, कोण करणार आहे गावचा कारभार? तर आढळराव सांगतील, तुझा लेक दुष्यंत, त्याने तुझ्या विरुद्ध लढा उभारलाय. आता संपूर्ण गावचे निर्णय तो घेणारे, सगळ्या गावकऱ्यांचा त्याला पाठिंबा आहे. हे ऐकून बाळाबाईला जबर धक्काच बसेल आणि इकडे सगळे गावकरी चक्क दुष्यंतला दुधाने आंघोळ घालतील, त्याचा दुग्धाभिषेक करतील आणि मग दुष्यंत हा संपूर्ण गावकऱ्यांना एकत्र करणार आणि गावकऱ्यांना सांगणार की आजपासून आपण बाळाबाईच्या राजवटीविरुद्ध लढा पुकारणार आहोत. बाळाबाईची अन्यायाची राजवट आपण उलथून टाकणार आहोत आणि या गावात बळीराजाचं राज्य असेल, या गावात न्यायाचं राज्य असेल, या गावात कुणीही उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला 2 वेळेचं अन्न मिळेल. आणि जोपर्यंत बाळाबाईची अन्यायाची राजवट आपण उलथून टाकत नाही, तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. आणि हे ऐकून गावकरी खूप खुश होतील. तेथे ढोल नगाडे वाजवणारे असतील, सगळीकडे ढोल नगाडे वाजतील, गावकरी आनंदोत्सव साजरा करतील, जल्लोषात असतील. म्हणजे आता दुष्यंतने ठरवलंय की बाळाबाई विरुद्ध उभं राहायचं, मोठा लढा उभा राहायचा. नक्कीच दुष्यंत आता निवडणुकीत सुद्धा उभा राहू शकतो आणि जर दुष्यंत निवडणुकीत उभा राहिला आणि त्याला कृष्णाची साथ असली, तर बाळाबाई ही निवडणुकीत नक्की हरणार, यात शंका नाही. आपल्याला असं वाटत होतं की कृष्णा ही सरपंच बनणार आहे, पण आता संपूर्ण सूत्र ही दुष्यंतने हातात घेतली आहे. दुष्यंत हा शिकलेला सवरलेला आहे आणि तो नक्कीच गावाचं भलं करू शकतो आणि गावकरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतील, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.